छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरात अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय। मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या कचोरीत डझनभर उंदराच्या लेंड्या आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। त्यामुळे तुम्ही देखील कचोरी खात असाल तर व्हा खबरदार। कचोरी खाताय खबरदार। कचोरी खाल तर जीवाला मुकार। कचोरीत उंदराच्या लेंड्या, घटनेनं खळबळ। मंडळी, तुम्ही जर आवडीनं कचोरी खात असाल तर जरा थांबा, त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर मधला। वैजापूर मधील मिठाईच्या दुकानातून घेतलेल्या एका कचोरीमध्ये उंदराच्या डझनभर लेंड्या सापडल्या। तसंच उंदराची विष्ठा देखील कचोरीमध्ये आढळून आली आहे। दरम्यान या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। खरेदी केलेल्या 5 कचोऱ्यांमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्या। तसंच यातील 2 कचोऱ्या मुलांनी खाल्ल्याचा दावाही ग्राहकांनी केलाय। उंदरांच्या लेंड्यांमुळे शरीराला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। उंदराच्या लेंड्यांमुळे उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, फुफ्फुसाची निगडीत आजार होऊ शकतात, तर शरीरावर रॅशेसही उठू शकतात। अन्नपदार्थामध्ये उंदराच्या लेंड्या किंवा मल मूत्र असं मिसळून अन्न खाल्ल्यास आपल्याला अन्न विषबाधा होऊ शकते। त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याशी गंभीर समस्या उद्भवू शकतात। यामुळे होणारे प्रमुख आजार आहे लॅप्टोस्पायरोसिस, हंटा व्हायरस, साल्मोनेला व्हायरस, साल्मोनेलोसिस, रॅट बाईट फीवर असे इत्यादी आजार आपल्याला होऊ शकतात। दरम्यान या घटनेनंतर FDA कडून हे स्वीट मार्ट सील करण्यात आलंय। राज्यभरात FDA कडून कारवाईचा धडाका सुरू आहे। त्यातच आता या मिठाईच्या दुकानात कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्यानं FDAनं कारवाई केली आहे। त्यामुळे बाहेर अन्न पदार्थ खाताना काळजी घ्या, नाहीतर याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो। प्रामुख्याने आपण ह्याच्यामध्ये पाहतो की रॅट बाईट फीवर हा एक प्रकार असतो, ज्यामध्ये अतिशय प्रमाणात ताप येणे, वारंवार ताप येणे, पोट दुखणे, अंग दुखणे, अंगाला खाज येणे, अंगाला पुरळ येणे असे इत्यादी त्रास उद्भवू शकतात। त्यामुळे असं काही असल्यास असले अन्न आपण ग्रहण करू नये। कचोरी आपण सर्वच आवडीने खातो। घाईघाई दुकानदारांना दिलेला खाद्यपदार्थ योग्य आहे की नाही, तो ताजा आहे का, याची खातरजमा आपण करत नाही। त्यामुळे त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतात। म्हणून खाद्यपदार्थ घेताना काळजी घ्या, आरोग्याला सांभाळा आणि रहा खबरदार। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।